ऑफ डेरिव्हेटिव्ह मधली एक्सरसाइज 2.4 मधला क्वेश्चन नंबर 7 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. शो दॅट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3x प्लस 1/3x इन्क्रीजिंग इन 1,3 1/3, 1 अँड डिक्रीजिंग इन 1/9, 1/3. फक्त दिलेलं आहे की शो करायचं आहे की ते या फंक्शन या पॉइंटवर इन्क्रीजिंग आहे आणि या पॉइंटवर डिक्रीजिंग आहे. तर हे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. दिलेला फंक्शन लिहून घ्यायचा. फंक्शन दिल्यानंतर त्याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 3 कॉन्स्टंट बाय डिफरन्शिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/3 कॉन्स्टंट डिफरन्शिएशन ऑफ विथ रिस्पेक्ट टू एक्स 3 याचा व्हॅल्यू 1 प्लस 1/3. हा इथं डिफरन्शिएशन 1/3 काढल्यानंतर 1/x पाहिजे होतं. डिफरन्शिएशन ऑफ 1/x. त्या 1/x ला आपण काय लिहू शकतो? डिफरन्शिएशन ऑफ एक्स इनवर्स. इनवर्स मध्ये लिहू म्हणजे 3 प्लस 1/3 एक्स इनवर्स डिफरन्शिएशन -1 इंटू एक्स रेज टू द पॉवर ऑफ -1 म्हणजेच 3 प्लस इंटू मायनस 1/3 एक्स रेज टू द पॉवर ऑफ -2 म्हणजेच आपण लिहू शकतो 3 - 1/3 एक्स स्क्वेअर एफ डॅश ऑफ एक्स. आता स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग जर म्हटलं तर स्ट्रिक्टली नाही म्हटलंय. स्ट्रिक्टली शब्दाचा यूज जर केला तर आपल्याला फक्त ग्रेटर दॅन 0 लिहिता येईल. स्ट्रिक्टली न लिहिलं तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू लिहिता येईल. म्हणून इथं स्ट्रिक्टली शब्द आला तर या फॉर्मॅट मध्ये लिहायला लागेल. स्ट्रिक्टली शब्द आला नाही तर या फॉर्मॅट मध्ये लिहायला लागेल. आता इन्क्रीजिंग त्यांनी ज्या पॉइंटवर सांगितलं त्या पॉइंटवर चेक करायचं आहे. म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 इफ फंक्शन इज एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग असेल तर या फॉर्मॅट मध्ये. आता एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय आहे? 3 - 1/3 एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 म्हणजेच 3 इज इक्वल्स टू 1/3 एक्स स्क्वेअर या फॉर्मॅट मध्ये येईल. 3 न मल्टिप्लाय करून टाकू होल इक्वेशनला. होल इक्वेशनला मल्टिप्लाय केल्यावर 9 ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1/x स्क्वेअर. एक्स स्क्वेअर इकडे 9 इकडे एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1/9 या फॉर्मॅट मध्ये येईल. तर या फॉर्मॅट मध्ये आल्यावर एक्स स्क्वेअर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केलं तर काय होईल? हा 1/3 होऊन जाईल. तर 1/3 झाल्यानंतर तो आपल्या पॉइंटवर जर येईल 1/3 जर घेतली तर 1/3 ची व्हॅल्यू म्हणजेच 0.9 येईल. 0.9 हा जर दाखवला आपण ग्राफवर तर 1 2 3 0.9 या फॉर्मॅट मध्ये येईल आणि ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1 आणि 1 पेक्षा सुद्धा तो ग्रेटर राहणार आहे. 1 पेक्षा सुद्धा इकडे इन्क्रीजिंग होईल आणि 1 पासून पण इन्क्रीजिंग होईल. परंतु कॉमन फॅक्टर काय राहील? 1 आणि 1.3. 1 आणि 1.3 जर त्याचा कॉमन फॅक्टर आला म्हणजे हा इन्क्रीजिंग आहे. देअरफॉर आपण लिहू शकतो द गिवन फंक्शन इज इन्क्रीजिंग इन 1,3 अँड 1 या पॉइंट वरती इन्क्रीजिंग आहे. तसंच डिक्रीजिंग करायचं आहे. फक्त डिक्रीजिंग साठी इथपर्यंतचा फॉर्मॅट सेम लिहायचा आहे. इथपर्यंत जे प्रोसिजर केलेली आहे ते सेम, फक्त इथं चेंज होईल. इफ फंक्शन इज डिक्रीजिंग, जर डिक्रीजिंग झाला तर काय होईल? चेंज हा लेस दॅन ऑर इक्वल्स टू घ्यावा लागेल आपल्याला. पहा इथंच चेंज करून दाखवतो. लेस दॅन ऑर इक्वल्स टू, लेस दॅन ऑर इक्वल्स टू, लेस दॅन ऑर इक्वल्स टू. आता लेस दॅन ऑर इक्वल्स टू झाल्यानंतरची चेंज आहे ते इथे करूया. आता हा एक्स काय येईल? स्क्वेअरिंग केल्यावर एक्स इज लेस दॅन इक्वल्स टू 1/3. 1/3 पेक्षा आणि 1/9 पेक्षा लेस दॅन राहणार आहे ते. म्हणजे जर घेतला आपण 1 2 1 2 3 -1 -2 तर या फॉर्मॅट मध्ये लेस दॅन जर राहिलं ते तर 1/3 पेक्षा लेस दॅन म्हणजे इकडे आणि 1/9 पेक्षा लेस दॅन म्हणजे 0.1 म्हणजे इथं. इकडून इकडे डिक्रीजिंग होईल. म्हणजे एवढा कॉमन फॅक्टर आला. एवढा कॉमन फॅक्टर म्हणजेच काय? 1/3 1/9 आणि 1/3 म्हणजेच हा फंक्शन दिलेल्या डोमेन वर काय आहे? डिक्रीजिंग आहे. देअरफॉर द गिवन फंक्शन इज डिक्रीजिंग इन 1/9 अँड 1/3. असं सिंपल क्वेश्चन आहे. दोन्ही एकाच ह्याच्यात सॉल्व्ह केले आपण. 8व्या नंबरचा क्वेश्चन शो करायला सांगितलं. शो दॅट एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स मायनस कॉस एक्स इज इन्क्रीजिंग फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स. एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू साठी हा इन्क्रीजिंग आहे आपल्याला शो करायचं आहे. दिलेला फंक्शन जो एफ ऑफ एक्स याला सरळ सरळ डिफरन्शिएट करून घ्या. नंतर विचार करायचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ एक्स मायनस डिफरन्शिएशन ऑफ कॉस एक्स. एक्सचं डिफरन्शिएशन 1 मायनस कॉस एक्सचं डिफरन्शिएशन मायनस साइन एक्स. तर 1 प्लस साइन एक्स याची व्हॅल्यू येईल एफ डॅश ऑफ एक्स ची. आता त्यांनी सगळ्या व्हॅल्यू साठी सांगितलं. आता एक्सच्या व्हॅल्यू साइन एक्स साठी सगळ्या जर कन्सिडर केल्या तर -1 मध्ये. देअरफॉर द साइन एक्स हॅव डोमेन. साइन एक्सचा डोमेन आपल्याला माहिती आहे. साइन एक्सचं जे कन्सिडरेशन माहिती आहे. साइन एक्स हा
-1 पेक्षा ग्रेटर असतो आणि 1 पेक्षा लेस दॅन असतो. -1 आणि 1 यांच्यामध्येच तो राहतो. आता इथं काय करू आपण, ऍड करू +1 ऑन होल द इक्वेशन. म्हणजे -1 + 1 लेस दॅन sin x + 1 इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 1 + 1 या फॉर्मॅटमध्ये लिहू. -1 आणि +1 इज इक्वल्स टू 0 लेस दॅन 1 + sin x मध्ये लिहू शकतो याला इज लेस दॅन 2. म्हणजे 0 आणि 2 मध्ये राहत आहे. 0 आणि 2 मध्ये sin x च्या जर कोणत्याही व्हॅल्यू ठेवल्या तर आपल्याला या दोघांमध्येच दिसणार आहे. याला लेस दॅन ऑर इक्वल्स टू पण आपण देऊ शकतो. या दोघांमध्ये जर त्या दिसत असेल तर त्या सगळ्या व्हॅल्यू साठी इन्क्रीजिंग असणार. देअरफॉर f of x is equals to x minus cos x is increasing for all values of x. all x च्या सगळ्या व्हॅल्यू साठी तो या डोमेन मध्ये येत आहे म्हणून तो इन्क्रीजिंग आहे. असा हा सिंपल क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 8. एक्सरसाइज 2.4 मधला जो क्वेश्चन नंबर 9 आहे तो मॅक्झिमम अँड मिनिमम फंक्शनवर आहे. तर मॅक्झिमा ऑफ अ फंक्शन, त्यासाठी मॅक्झिमा आणि मिनिमा आपल्याला माहिती पाहिजे. फंक्शन f of x said to have a maximum at x is equals to c if the value of function x is equals to c is greater than any other value of f of x. म्हणजे f of x च्या कोणत्या व्हॅल्यू पेक्षा ते व्हॅल्यू ग्रेटर दॅन असते तेव्हा त्याला आपण मॅक्झिमम म्हणणार आहोत. त्याच प्रकारे फंक्शन ऑफ मिनिमा ऑफ फंक्शन f of x काय म्हणणार आहे, फंक्शन f of x ची व्हॅल्यू मिनिमा आपण x इज इक्वल टू c वर पुट करू शकतो. लेस दॅन अदर व्हॅल्यू ऑफ f of x इज नेबरहूड ऑफ c दॅट इज फॉर ऑल स्मॉल डेल इज ग्रेटर दॅन 0 फॉर x. त्यानुसार f डॅश ऑफ c ची व्हॅल्यू 0 आपल्याला फाइंड आउट करायची आहे. टर्निंग पॉईंट जो राहणार आहे तो हाच राहणार आहे की dy बाय dx ची व्हॅल्यू आपण 0 मानणार आहे. तर त्याचा जो एक्स्ट्रीम फंक्शन आहे या पॉईंटवर त्याची मॅक्झिमम और मिनिमम व्हॅल्यू आपण कॉल करणार आहोत एक्स्ट्रीम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. आता त्याचीच नोट दिली आहे की मॅक्झिमा आणि मिनिमम ऑफ फंक्शन आर नॉट नेसेसरी द ग्रेटेस्ट अँड लिस्ट व्हॅल्यू ऑफ द फंक्शन इन द होल डोमेन. डोमेनमधली मोठ्यात मोठी आणि लहानात लहान व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ती ग्रेटेस्ट आणि ॲटलिस्ट व्हॅल्यू ऑफ फंक्शन इन स्मॉल इंटरवल. हेन्स मॅक्झिमा और मिनिमा डिफाइंड अबाउट आर नोन ॲज लोकल मॅक्झिमम अँड लोकल मिनिमम ऑफ द फंक्शन f of x. तर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह या दोन टेस्टनं मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. हे सगळं झाल्यानंतर एकदम शॉर्टकट मेथड सांगतो मी ज्याच्या मदतीने तुम्ही मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. कोणत्याही फंक्शनची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी दिलेला फंक्शन f of x जो असेल त्याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट करून f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ती व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर f डॅश ऑफ x ला 0 कन्सिडर करायचं. याला 0 कन्सिडर केल्यानंतर x च्या तुम्हाला 2 व्हॅल्यू मिळेल समथिंग. एक्सच्या या 2 व्हॅल्यू मिळेल किंवा 1 व्हॅल्यू मिळेल. ह्या एक्सच्या व्हॅल्यू f डबल डॅश ऑफ x म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काहीतरी येईल त्यामध्ये ह्या एक्सच्या व्हॅल्यू पुट करायच्या. एक्सच्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर f डबल डॅश ऑफ x ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 आली, 0 पेक्षा व्हॅल्यू जर मोठी आली तेव्हा मिनिमम फंक्शन राहील. आणि f डबल डॅश ऑफ x ची व्हॅल्यू जर 0 पेक्षा लहान आली तर मॅक्झिमम फंक्शन राहील. म्हणजे f डॅश ऑफ x ग्रेटर दॅन 0 तेव्हा मिनिमम आणि f डबल डॅश ऑफ x इज लेस दॅन 0 तेव्हा मॅक्झिमम फंक्शन राहणार आहे. हे एकदम शॉर्टकट मेथड आहे ज्यामध्ये f डॅश ऑफ x म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्याला 0 कन्सिडर करायचं. एक्सच्या 2 व्हॅल्यू काढायच्या, त्या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पुट करायच्या. त्यानंतर पुट केल्यानंतर व्हॅल्यू पाहायच्या 0 पेक्षा लहान आहे की 0 पेक्षा मोठी आहे त्यावरून मॅक्झिमम आणि मिनिमम फंक्शन ओळखायचं. इथं सांगितलेले व्हॅल्यूनुसार हे तुम्हाला यूज करायचं आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट यांचा यूज करून क्वेश्चन नंबर 9 सॉल्व्ह करायचं. इथं बघा फंक्शन मॅक्झिमम ॲट x इज इक्वल टू c इफ f डबल डॅश ऑफ c इज लेस दॅन 0 दिलेला आहे. मिनिमम किंवा राहील f डबल डॅश इज ग्रेटर दॅन 0. या दोन गोष्टींचा यूज करून आपल्याला 9 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर हा बघा 9 नंबरमधला पहिला क्वेश्चन घेऊया, त्याला सॉल्व्ह करूया आणि मॅक्झिमम आणि मिनिमम त्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करूया. तर हा दिलेला फंक्शन आहे, याचे मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करताना सगळ्यात अगोदर याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर dy बाय dx ची व्हॅल्यू म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निघते. 5x क्यूबचं डिफरन्शिएशन 3x स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2x आणि 3xचं डिफरन्शिएशन -3 म्हणजे 15x स्क्वेअर प्लस 4x -3 f डॅश ऑफ x. याचवरून f डबल डॅश ऑफ x आपण कन्सिडर काढू शकतो पण काढायचं नाही. नाव वी नो दॅट f डॅश ऑफ x इज इक्वल्स टू 0. तर f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू काय आहे 15x स्क्वेअर प्लस 4x -3 इज इक्वल्स टू 0. याला इक्वेशन नंबर 1 देऊन द्यायचं. तर याला सॉल्व्ह करायचं. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करता आपल्याला माहिती आहे. 15 3 जा -45, 45च्या अवयव पाळा ज्याची ॲडिशन आली पाहिजे 45 आणि ज्याचं सबस्ट्रॅक्शन आलं पाहिजे -45 आले पाहिजे, मल्टिप्लिकेशन ॲडिशन आली पाहिजे 4. तर 9 आणि -5 तर 15x स्क्वेअर ह्या 4x ला लिहू शकतो 9x -5x
किंवा असं लिहू शकतो -5x प्लस 9x मायनस 3 इज इक्वल्स टू 0. फॅक्टर पाडा. इथून 5x कॉन्स्टंट बाहेर, x मायनस 5x जर कॉन्स्टंट काढला तर 1, x मायनस 1. इथून जर 3 कॉन्स्टंट काढला तर x मायनस 1 इज इक्वल्स टू 0. x मायनस 1 एका ब्रॅकेटमध्ये आणि 5x प्लस 3 एका ब्रॅकेटमध्ये इज इक्वल्स टू 0. तर x मायनस 1 इज इक्वल्स टू 0 और मध्ये 5x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. x इज इक्वल्स टू 1 और 5x इज इक्वल्स टू मायनस 3. x इज इक्वल्स टू 1 और x इज इक्वल्स टू मायनस 3/5. ह्या दोन एक्सच्या व्हॅल्यू आल्या. ह्या दोन एक्सच्या व्हॅल्यू सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं इक्वेशन 1 वरून. तर इक्वेशन 1 जे आहे ते इम्प्लाइज करायचं एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 15x स्क्वेअर प्लस 4x मायनस 3. याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर आपल्याला काय मिळते बघा, एफ डबल डॅश ऑफ एक्स मिळते. 15x स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2x प्लस 4xचं डिफरन्शिएशन 4 म्हणजे 30x प्लस 4 एफ डबल डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू. आता हे निघाल्यानंतर ह्या ज्या एक्सच्या व्हॅल्यू ह्या पुट करू. तर फॉर मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू, इक्वेशन नंबर 2, मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू एफ डबल डॅश ऑफ एक्सच्या ठिकाणी सगळ्यात पहिले 1 पुट करू. म्हणजे काय येईल, 30 इंटू 1 प्लस 4 म्हणजे 30 प्लस 4 इज इक्वल्स टू 34. एफ डबल डॅश ऑफ 1 इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे हे मिनिमम व्हॅल्यू आहे. हे मिनिमम व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला. तसेच एफ डबल डॅश ऑफ 1च्या ऐवजी मायनस 3/5 पुट करू. म्हणजे 30 इंटू मायनस 3/5 प्लस 4 म्हणजेच 5 1 जा 5, 5 6 जा 30, 6 इंटू मायनस 3 प्लस 4, 6 3 जा मायनस 18 प्लस 4, मायनस 18 प्लस 4 म्हणजेच काय येणार आहे, मायनस 14. म्हणजेच एफ डबल डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे, एफ डबल डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आलेली आहे -14 इज लेस दॅन 0. लेस दॅन 0 आहे म्हणजे ही मॅक्झिमम व्हॅल्यू आलेली आहे. मॅक्झिमम व्हॅल्यू सुद्धा आलेली आहे. मग हे मॅक्झिमम आहे. तर आता ज्या आपण व्हॅल्यू काढल्या त्या आपल्या फंक्शनमध्ये पुट करायची किंवा एफ डॅश ऑफ एक्समध्ये पुट करायची, तेव्हा मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू आपल्याला कळते. एक्सच्या ज्या दोन व्हॅल्यू आपण काढल्या त्या इक्वेशनमध्ये पुट करू. पुट एक्स इज इक्वल्स टू 1 इन गिवन फंक्शन. जे गिवन फंक्शन आहे त्यामध्ये मग मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू आपल्याला माहिती होईल. तर इथं एफ ऑफ एक्स जो फंक्शन दिलेला आहे 5, एक्सची व्हॅल्यू 1, 1चा क्यूब प्लस 2 इंटू 1 स्क्वेअर मायनस 3 इंटू 1 म्हणजे 5 प्लस 2 मायनस 3 म्हणजे 7 मायनस 3 इज इक्वल्स टू 4. एफ ऑफ 1ची व्हॅल्यू हे येईल. तर ही व्हॅल्यू आपण ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे मिनिमम व्हॅल्यू कन्सिडर करू शकतो. सिमिलरली इथं एफ ऑफ मायनस 3/5 पुट करू फंक्शनमध्ये. म्हणजे 5 इंटू मायनस 5/3चा स्क्वेअर प्लस 2 इंटू मायनस 3/5. सॉरी इथं क्यूब आहे आणि इथं स्क्वेअर आहे. सॉरी मायनस 3 इंटू मायनस 3/5. तर 5 इंटू 125/27 प्लस 2 इंटू 9/25 मायनस मायनस प्लस 9/5 या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला लिहू शकतो. तर याला सॉल्व करूया. तर एफ डॅश ऑफ मायनस 3/5 त्याचे येईल 5 इंटू 125/27 प्लस 18/25 प्लस 9/5 या फॉर्मॅटमध्ये येईल. याला सॉल्व केल्यानंतर याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. हा मायनस येईल कारण की मायनस 125 स्क्वेअर येत असतो तर मायनस येईल इथं. आता मायनसनं सॉल्व करू शकतो आपण याला किंवा डिवाइड सुद्धा करू शकतो. इथं डिनॉमिनेटर सेम करू शकतो. तर याचं मल्टिप्लिकेशन 5 5 जा 25 कॅरी 2, 5 2 जा 10 2 12 कॅरी 1, 5 1 जा 5, 5 प्लस 1 6 मायनस 6 25/27 प्लस 18/25. इथं 5 न मल्टिप्लाय करू 45/25 प्लसमध्ये प्लस साईन आहे तर प्लस. आता इथं मायनस 6 25/27 प्लस 25 हा 18 प्लस 45 म्हणजे 13 कॅरी 1 5 6 63. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन तरी आपल्याला याची व्हॅल्यू जे मिळणार आहे ती लेस दॅन 0च मिळणार आहे म्हणून आपण त्याची मिनिमम व्हॅल्यू काढू शकतो. याला आपण त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणणार आहोत आणि मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू या प्रकारे आपण सॉल्व करणार आहोत. तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करून सॉल्व करू शकता. यातला सेकंड वाला सॉल्व करायचा आहे.
जो दिलेला आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2x³ मायनस 21x² प्लस 36x मायनस 20. तर याला सॉल्व्ह करत असताना फंक्शन दिलेला मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. तर डिफरन्शिएट करू सगळ्यात अगोदर आणि फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स मिळेल आपल्याला 2x³ डिफरन्शिएशन 3x² मायनस 21 कॉन्स्टंट बाहेर x² डिफरन्शिएशन 2x 36x डिफरन्शिएशन 36 आणि मायनस 20 0. हे 3 to the 6x² मायनस 21 to the 42x प्लस 36 एफ डॅश ऑफ एक्स. 6 होल इक्वेशनला डिवाइड होऊ शकते. तर 6 होल इक्वेशनला डिवाइड करून घेऊया. म्हणजेच बघा, तर अगोदर काय करून घेऊ आपण, एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आपण 0 कन्सिडर करत असतो. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0 म्हणजे 6x² मायनस 42x प्लस 36 इज इक्वल्स टू 0. आता 6 डिवाइड करून घेऊ. x² मायनस 7x प्लस 6 इज इक्वल्स टू 0. 6चे फॅक्टर पाळा. 6 1 जा 6 मायनस मायनस घ्यावं लागेल. म्हणजे x² मायनस 6x मायनस x प्लस 6 इज इक्वल्स टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करू म्हणजे एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळेल. इथून x कॉन्स्टंट काढल्यावर x मायनस 6, इथून -1 कॉन्स्टंट काढल्यावर x मायनस 6 इज इक्वल्स टू 0. x मायनस 6 एका ब्रॅकेटमध्ये, x मायनस 1 एका ब्रॅकेटमध्ये इज इक्वल्स टू 0. x मायनस 6 इज इक्वल्स टू 0 और x मायनस 1 इज इक्वल्स टू 0. दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 म्हणजे दोघांपैकी कोणतीतरी एक व्हॅल्यू 0. x इज इक्वल्स टू 6 और x इज इक्वल्स टू 1. आता ह्या 2 व्हॅल्यू मिळाल्या, परंतु ह्या 2 व्हॅल्यू कुठं करायच्या. तर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो काढलो त्यावरून सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ. तर डिफरन्शिएट करू इक्वेशन 1ला विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर एफ डबल डॅश ऑफ एक्स मिळेल. 6चा x² डिफरन्शिएशन 2x मायनस 42x 42. तर हा 6 to the 12x मायनस 42 एफ डबल डॅश ऑफ एक्स. आता या एफ डबल डॅश ऑफ एक्समध्ये एक्सच्या ह्या व्हॅल्यू पुट करायच्या. नाव एफ डबल डॅश ऑफ 6, जिथं एक्स आहे तिथं 6 पुट करा. मायनस 42 12 6 जा 72 मायनस 42. उरलं काय आन्सर 30. एफ डबल डॅश ऑफ 6ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली, मिनिमम व्हॅल्यू झाली. ग्रेटर दॅन जर असेल तर ते मिनिमम व्हॅल्यू आपण कन्सिडर करत असतो. तसंच एफ डबल डॅश ऑफ 1 कन्सिडर करा. ते येईल 12 इंटू 1 मायनस 42 म्हणजे 12 मायनस 42 0 4मधून 1 गेले 30 मायनसमध्ये येईल. एफ डबल डॅश ऑफ 1 लेस दॅन एफ डबल डॅश ऑफ 1ची व्हॅल्यू लेस दॅन 0 आली म्हणजे हे मॅक्झिमम फंक्शन झालं. आपल्या दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून ही मॅक्झिमम व्हॅल्यू झाली त्याची आणि मिनिमम व्हॅल्यू. म्हणजे जो आपला फंक्शन आहे या 2 गोष्टीमध्येच काय राहणार आहे, गुंतलेला राहणार आहे. मिनिममसाठी ग्रेटर दॅन 0, मॅक्झिममसाठी लेस दॅन 0 ह्याच फॉर्मॅटमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता हीच व्हॅल्यू इक्वेशनमध्ये किंवा आपल्या फंक्शनमध्ये पुट करायचे, त्यानुसार मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू मिळते. दिलेल्या फंक्शनमध्ये जर पुट केलं आपण, पुट x इज इक्वल्स टू 1 इन गिवन फंक्शन, तर फंक्शन जो दिलेला आहे तो आहे एफ ऑफ 1 इज इक्वल्स टू इथं 2 इंटू 1 क्यूब मायनस 21 इंटू 1 स्क्वेअर प्लस 36 इंटू 1 मायनस 20. तर 2 इंटू 1 मायनस 21 इंटू 1 प्लस 36 मायनस 20 म्हणजे 2 मायनस 21 प्लस 36 मायनस 20 या फॉर्मॅटमध्ये येईल. आता मायनसवाल्या टर्म 36 प्लस 2 म्हणजे 38 मायनस 21 आणि हे होईल मायनस 41. यातून गेले म्हणजे हे मायनस 3 येईल. एफ ऑफ 1ची व्हॅल्यू हे लेस दॅन 0 आहे. एफ ऑफ 1 इज लेस दॅन 0 पेक्षा लहान आहे म्हणजे ही काय झाली, त्याची लेस दॅन 0 आहे. तर ही झाली त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू. मॅक्झिमम व्हॅल्यू आपण लिहू शकतो x इज इक्वल्स टू -3. ही त्याची आपण फाइंड आउट केली. तशीच मिनिमम व्हॅल्यू पुट करूया. मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करूया. मिनिमम व्हॅल्यू पुट करण्यासाठी इथं 6 पुट करा. x इज इक्वल्स टू 6 पुट केल्यानंतर 6 क्यूब 6 स्क्वेअर इंटू 6 येईल. तर 2 इंटू 6चा क्यूब जो असतो तो आपल्याला माहिती आहे 216 मायनस 21 6चा स्क्वेअर 36 प्लस 36 इंटू 6 मायनस 20 या फॉर्मॅटमध्ये येईल. तर 2 जर मल्टिप्लाय केलं तर 12 कॅरी 1 2 1 2 प्लस 3 2 2 4 मायनस यांचं कॅल्क्युलेशन 21 6 जा आणि यांचं कॅल्क्युलेशन करूयात 36 6 जा करूया. 6 36 असेल 3 साइन 3 18 आणि 3 21 मायनस 20. आता यांचं कॅल्क्युलेशन मायनसवाल्या टर्म पॉझिटिव्हवाल्या टर्म ह्या 6 2 जा 8 3 प्लस 1 4 हे झाले 6 मायनस यांचं कॅल्क्युलेशन 6 5 2 प्लस 2 7 आणि हे 7 मायनस जर केलं
तर याच्या व्हॅल्यू ज्या मिळेल ते बघा, 8मधून 6 गेले किंवा 6मधून 8 गेले 8, 6मधून 4 गेले 2 आणि 7मधून 1 गेला तर 128 मायनसमध्ये येईल. एफ डॅश ऑफ 6ची व्हॅल्यू सुद्धा आपण काढली. ह्या मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू आपल्याला त्याच्या मिळाल्या. थर्ड क्वेश्चन आहे, इथं सुद्धा मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. तर सरळ सरळ याला डिफरन्शिएट करू, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. डिफरन्शिएट केल्यानंतर एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू एक्स क्यूबचा 3x² मायनस 9x² 2x आणि 24x 24 म्हणजे 3x² मायनस 18x प्लस 24 एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू. यालाच इथं डिफरन्शिएट करून आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सुद्धा काढून घेऊया, म्हणजे एफ डबल डॅश ऑफ एक्स काढण्याची मग गरज नाही नंतर. तर 3x² 3 × 2x आणि 18x मायनस 18 24 0 होऊन जाईल, म्हणजे 6x मायनस 18 हे एफ डबल डॅश ऑफ एक्स सुद्धा आपण इथं काढून घेतलं. आता इथं एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 0 आहे. तर 3x² मायनस 18x प्लस 24 इज इक्वल्स टू 0. होल इक्वेशनला 3 डिवाइड होते, डिवाइड करू म्हणजे x² मायनस 6x प्लस 8 इज इक्वल्स टू 0. 8चे फॅक्टर पाडा, ज्याची ॲडिशन 6 आली पाहिजे -6 आणि ज्याचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे 8. तर 4 - 4 - 2 x² मायनस 4x मायनस 2x प्लस 8 इज इक्वल्स टू 0. फॅक्टर पाडल्यावर x कॉमन x मायनस 4 मायनस 2 कॉमन x मायनस 4 इज इक्वल्स टू 0. x मायनस 4 एका ब्रॅकेटमध्ये, x मायनस 2 एका ब्रॅकेटमध्ये इज इक्वल्स टू 0. x मायनस 4 इज इक्वल्स टू 0 और x मायनस 2 इज इक्वल्स टू 0. दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 म्हणजे कोणतेतरी एक व्हॅल्यू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करत आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करतात हे सांगण्याची गरज नाही. x इज इक्वल्स टू 4 और x इज इक्वल्स टू 2. ह्या व्हॅल्यू पुट करायच्या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जे अगोदरच आपण काढून ठेवलेलं आहे. तर पुट करू x इज इक्वल्स टू 4 म्हणजे एफ डबल डॅश ऑफ 4 इज इक्वल्स टू 6 × 4 मायनस 18. 6 4 24 मायनस 18 म्हणजे व्हॅल्यू आली 6. एफ डबल डॅश ऑफ 4ची एफ डबल डॅश ऑफ 4 ग्रेटर दॅन 0, ग्रेटर दॅन 0 म्हणजेच मिनिमम व्हॅल्यू राहणार आहे. ग्रेटर दॅन 0 म्हणजे मिनिमम व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. आता एफ डबल डॅश ऑफ एक्स पुट काय करायचे, एक्स इज इक्वल्स टू 2. एक्स इज इक्वल्स टू 2 जर पुट केलं तर काय मिळते, एफ डबल डॅश ऑफ 2 इज इक्वल्स टू 6 × 2 मायनस 18. 12 मायनस 18 म्हणजेच -6. एफ डबल डॅश ऑफ 2 ही काय, एफ डबल डॅश ऑफ 2 काय आहे, लेस दॅन 0 म्हणजे ही झाली मॅक्झिमम व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू झाली, मॅक्झिमम व्हॅल्यू. तर मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू काढली. त्यानंतर एक्स्ट्रीम व्हॅल्यू ज्या काढायच्या त्यासाठी 2 आणि 4 या इक्वेशनमध्ये पुट करायचं फंक्शनमध्ये, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रीम व्हॅल्यू त्यांच्या मिळते. तर एक्स्ट्रीम व्हॅल्यू फॉर एक्स्ट्रीम ज्या व्हॅल्यू आहे पुट करूया x इज इक्वल्स टू 4 इन गिवन फंक्शन. तर फंक्शन जो आहे तो एफ ऑफ 4 क्यूब मायनस 9 × 4 स्क्वेअर प्लस 24 × 4. 4चा क्यूब 64 मायनस 9 × 16 प्लस 4 4 जा 16 कॅरी 1 4 2 जा 8 9 96. 64 मायनस 16 9 जा 144 प्लस 96. ह्या दोघांची ॲडिशन -144. दोघांची ॲडिशन 9 6 प्लस 4 100 कॅरी 10 कॅरी 1 10 10 प्लस 6 16 160 मायनस 144. जर याच्यातून सबस्ट्रॅक्ट केलं तर हे 6 म्हणजे 16 येईल पॉझिटिव्ह. एफ ऑफ 4ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0 म्हणजे हे झाली मिनिमम व्हॅल्यू, ही झाली मिनिमम एक्स्ट्रीम मिनिमम व्हॅल्यू. तसेच मॅक्झिमम काढण्यासाठी पुट करावं लागेल x इज इक्वल्स टू 2 इन गिवन फंक्शन. गिवन फंक्शन जो आहे त्यामध्ये फंक्शनमध्ये पुट करूया एफ ऑफ 2. जिथे जिथे x आहे तिथं तिथं 2 पुट करा. 2 क्यूब मायनस 9 × 2 स्क्वेअर प्लस 24 × 2. 8 मायनस 9 × 4 प्लस 24 2 जा 48. 8 मायनस 9 चौक 36 प्लस 48. ॲडिशन करा एफ ऑफ 2 इज इक्वल्स टू 48 आणि 8 म्हणजे 56 मायनस 36 म्हणजे एफ ऑफ 2ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 56 मधून गेले 36 तर 20. तर ह्या दोन व्हॅल्यू आपण त्याच्या फाइंड आउट केल्या. ही त्याची व्हॅल्यू झालेली आहे मॅक्झिमम म्हणजे एक्स्ट्रीम मॅक्झिमम व्हॅल्यू आपण 20 काढली आणि एक्स्ट्रीम मिनिमम व्हॅल्यू आपण 16 काढली. तर ते मॅक्झिमम हे लिहायची, मिनिमम हे लिहायची. अशा प्रकारे क्वेश्चन होतो सॉल्व. क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 तुम्ही सॉल्व करा होमवर्क म्हणून. जर डिफिकल्टी आली तर विचारू शकता, परंतु ट्राय करून बघा. सेम प्रोसिजर फॉलो करायची आणि क्वेश्चन सॉल्व करायचा आहे.